नमस्कार, मी त्रिशाला. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आहे नवरात्रीचा 8वा दिवस. आज देवीच्या ज्या रूपाचा आपण जागर करणार ती देवी म्हणजे देवी महागौरी. तर देवी महागौरी ही शांततेचं प्रतीक आहे. मन क्षमाशील बनवते, त्याच्यानंतर शांतता संयम शिकवणारी ही देवी आहे. मनशांतीसाठी देवीची आराधना किंवा पूजा केली जाते. तर लहान मुलांसाठी सुद्धा देवीची आराधना किंवा पूजा करतात. का तर लहान मुलांच्या अंगी सुद्धा सुस्वभाव किंवा शांतता संयम यावा, मुलांचं मन क्षमाशील बनावं, यासाठी देवीची आराधना किंवा पूजा केली जाते. तर अशा प्रकारे शुभ्र हिमासारखी कांती असलेल्या एकदम क्षमाशील, शांत, नितळ आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी दूर सारून त्यांना मनशांती प्रदान करणाऱ्या देवी महागौरीला माझा मनोभावे नमस्कार. तर आज आहे दिवस 8वा आणि आजचा रंग आहे मोरपंखी हिरवा. तर कोकणी थाटमध्ये आज आपण अशीच एक हेल्दी डिश बघणार आहोत. रंग अगदी मिळता जुळता आहे, अगदी मोरपंखी हिरवा नाही, पण हेल्दी करण्यासाठी म्हणून कुठलेही आर्टिफिशियल कलर किंवा काही न वापरता एक पौष्टिक अशी डिश आज मी शेअर करणार आहे. बनवायला अतिशय सोपी, चवीला उत्कृष्ट आणि खूप गुणांनी भरलेली अशी ही डिश आहे. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर आज कोकणी थाटमध्ये आपण बघणार आहोत पौष्टिक असं मुगाचं सूप. बनवायला अतिशय सोपं आहे. तर यासाठी इथे मी थोडा पालक घेतला आहे, का तर कलर थोडासा डार्क ग्रीन हवा आहे म्हणून. आणि इथे मूग भिजवत ठेवले होते मी. एक 5 ते 6 तास भिजले पाहिजेत मूग, व्यवस्थित फुलले पाहिजेत. एक 2-3 चमचे बास होतात, कारण याच्यातसुद्धा सूप भरपूर होतं. तर आता हे मी मिक्सरमध्ये घालून घेते. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 ते 2 इंच आल्याचा तुकडा, 4-5 लसूण पाकळ्या, लसूण खात नसाल तर स्किप करा. तिखटपणासाठी हिरवी मिरची घालून घेते. तिखट किती आवडतं याच्यावर हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. आता हे मिक्सरला अगदी गंधासारखं बारीक वाटून घेतलेलं आहे. जास्त गुठळ्या वगैरे ठेवून द्यायच्या नाहीत, कारण अगदी पाण्यासारखं हे सूप प्यायचं असतं. आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तूप घेते. तुपाऐवजी बटर वापरलं तरीसुद्धा चालेल, पण हेल्दी व्हर्जन आहे, तूप वापरलेलं जास्त चांगलं. या ठिकाणी 1 चमचा जिरं घालून घेतलं आहे, ते फुलवून घ्यायचं. आणि अर्धा छोटा चमचा याच्यामध्ये आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे. ओव्यामुळे खूप अप्रतिम चव येते या सूपला. तर ओवासुद्धा व्यवस्थित फुलला पाहिजे. ते झाल्यावर आपण जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं मुगाचं आणि पालकाचं मिश्रण, ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि थोडासा पाण्याचा विसळा पण मारून घेते मी मिक्सरलाच. इथे काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. लहान मुलांसाठी वापरत असाल तर काळी मिरी पावडर जरा कमी वापरायची आणि मिरची स्किप करू शकता. आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. मूग असल्यामुळे लवकर गुठळ्या होतात ह्याच्या. आणि बऱ्यापैकी पातळच चांगलं लागतं. तरीसुद्धा तुम्हाला घट्ट आवडत असेल तर आपल्या आवडीनुसार तुम्ही घट्ट ठेवू शकता. पण उकळी व्यवस्थित काढून घ्यायची आणि त्याच्यासाठी पाणी घालून घ्यायचं आपण आधी सुरुवातीला, नंतर आटवून घेऊ. कारण मूग आपण कच्चे वापरलेत, पालकसुद्धा कच्चा घेतला आहे, त्याच्यामुळे एकदम खदखदून उकळी आली पाहिजे, त्याच्याशिवाय हे खाऊ नये. आता एक व्यवस्थित उकळी आली की याच्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेते मी. अतिशय सुंदर वास येतो याला. जर आवडत असेल तर आंबटपणासाठी म्हणून थोडासा चाट मसाला किंवा आमचूर पावडर किंवा आंबोशीची पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता. तर या ठिकाणी आपलं पौष्टिक असं मुगाचं सूप तयार झालेलं आहे. तर हे खायचं कसं, तर मगाशी मी म्हटलं आंबटपणा थोडासा सूपला असेल तर चवीला खूप छान लागतं. तर त्यासाठी याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं खाण्याच्या अगोदर. याच्यामध्ये क्रीम वगैरे काहीही घालायचं नाही आपल्याला, फक्त लिंबू पिळून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी, क्रंच आवडत असेल तर म्हटलं तसं सीड्स वापरू शकतो आपण. हे सूप खूप पौष्टिक आहे, अगदी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात, फक्त शिजलं व्यवस्थित पाहिजे. असं हे पथ्यकारक, चविष्ट, झटपट होणारं सूप तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.